नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याचा जी आर काही दिवसापूर्वी आला होता. त्याला अनुसरून आज नवीन एक जी आर आलेला आहे. त्यामध्ये काय काय माहिती दिली आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर आजच्या जी आरमध्ये अशी माहिती आहे की जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. समितीमध्ये कोण असतील? समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे CEO हे पण सदस्य, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक हे पण सदस्य, व्यापारी बँक समन्वयी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सदस्य. समितीची प्रमुख कामे: लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे, ऑनलाईन नोंदणी व शिबिरांचे आयोजन करणे, आधार प्रमाणीकरणासाठी मदत करणे, तक्रारीचे निवारण करणे, योजनेचे प्रचार प्रसार करणे, नोंदणीसाठी शिबिरे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मेळावे व शिबिरे आयोजित केली जाणार. शेतकऱ्यांना नोंदणी व आधार पडताळणीची मदत मिळणार. समिती किती काळ काम करेल? योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील. अहवाल सादर करणे: समिती वेळोवेळी शासन व सहकार विभागाला प्रगती अहवाल पाठवेल. महत्त्वाचा निकष काय आहे? हा जी आर कर्जमाफीची रक्कम मंजूर झाल्याचा नाही, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत आहे. त्यामुळे लाभार्थी यादी, नोंदणी, आधार पडताळणी आणि तक्रार निवारण प्रक्रिया वेगाने होणार आहे. तर अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी